मागच्या पार्टमध्ये मी तुम्हाला यूएमध्ये घर कुठे आणि कसं सर्च करायचं हे सांगितलं होतं ना, तर आता घर घेताना बजेट कसं बघायचं ते सांगते. तुम्ही सिंगल असाल आणि जॉबसाठी यूएमध्ये नवीन येत असाल तर बेड स्पेस हा एक चांगला ऑप्शन आहे. एरिया आणि फॅसिलिटीजनुसार तुम्हाला साधारणतः 500 ते 750 एडी किंवा त्यापेक्षा जास्तमध्ये ऑप्शन मिळू शकतात. हे इंडियन रुपीजमध्ये कन्व्हर्ट करून तुमच्या बजेटनुसार तुम्हाला काय सूट होतंय ते बघा. आणि जर तुम्ही फॅमिली म्हणून घर घेत असाल ना, तर एक गोष्ट आधी नक्की चेक करा, ती म्हणजे किचन. कारण इथली जी किचन असतात ना, ती बऱ्याच ठिकाणी खूप छोट्या साईजची असतात. अक्षरशः काही ठिकाणी बेसिनच्या साईज एवढीच किचन असते. त्यामुळे आपल्याला रोज स्वयंपाक करायला खूप हार्ड जातं. माझं किचन सध्या मला बऱ्यापैकी मोठं आणि कम्फर्टेबल मिळालंय, म्हणून मला पर्सनली हा प्रॉब्लेम नाहीये. पण बऱ्याच ठिकाणी हा इश्यू असतो. त्यामुळे घर कितीही आवडलं तरी किचन एकदा नक्की बघा. आपल्याला कम्फर्टेबली स्वयंपाक करता येईल का? सामान ठेवायला जागा आहे का? हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हो, मागच्या व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलं होतं ना, की घर घेताना एक गोष्ट बरेच लोकं मिस करतात, तर ती हीच किचनची गोष्ट. हा एक व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि यूएला येणाऱ्या तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत शेअर करा. आणि आता पुढच्या पार्टमध्ये मला ड्रायव्हिंग जॉब्सबद्दल खूप डीएम येत आहेत. म्हणून आपण ड्रायव्हिंग लायसन्स आणि यूएमध्ये ड्रायव्हरची जॉब कशी मिळवता येईल याबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे पुढचा पार्ट मिस करू नका आणि आत्ताच मला फॉलो करून ठेवा.